महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। यंदाच्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत हजारो वारकऱ्यांसमवेत भक्तिभावाने पायी चालत विठ्ठल नामाचा अखंड जप केला। ज्ञानोबा तुकाराम विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल, माऊली माऊली अशा जयघोषांनी दुमदुमलेल्या वातावरणात त्यांनी वारकरी संप्रदायाच्या परंपरेला अभिवादन केले। टाळ मृदुंगाच्या गजरात, अभंगाच्या सुरावटीत आणि भक्तीच्या वातावरणात सहभागी होत त्यांनी वारीच्या आध्यात्मिक अनुभवाचा आनंद घेतला। पालखी मार्गावर सर्वत्र भगव्या पताका फडकत होत्या। रस्त्याच्या दुतर्फ उभे राहून नागरिक पालखीचे दर्शन घेत होते। अनेक सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना, ग्रामस्थ आणि नागरिकांकडून वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, अन्नदान, वैद्यकीय सेवा, निवारा आणि विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या। या सेवाभावाच्या परंपरेचे कौतुक करत तृप्ती देसाई यांनी वारकऱ्यांच्या निस्वार्थी सेवेला समाजासाठी आदर्श असल्याचं सांगितले। यावेळी बोलताना तृप्तीताई देसाई म्हणाल्या की संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांनी दिलेला समतेचा संदेश आजच्या काळात अधिक महत्त्वाचा आहे। जात, धर्म, पंथ, भाषा आणि आर्थिक स्थिती या पलीकडे जाऊन सर्वांना समतेने स्वीकारण्याची शिकवण वारकरी संप्रदाय देते। वारीमध्ये कोणी लहान मोठा नसतो, सर्वजण माऊली म्हणून एकमेकांना संबोधतात। हीच खरी भारतीय संस्कृतीची ओळख आहे। त्यांनी पुढे सांगितले की समाजात वाढत चाललेली दरी, द्वेष, असहिष्णुता आणि तणाव दूर करण्यासाठी संतांचे विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे। प्रेम, करुणा, सेवा आणि परस्पर सन्मान हीच संत परंपरेची खरी शिकवण आहे। या विचारांवर चालल्यास समाज अधिक सुसंवादी आणि सशक्त होऊ शकतो। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।